हॅलो एव्हरीवन. आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं तर व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर रिपल्शन थेअरी म्हणजे काय असते आणि त्याचे काही रूल बघितले होते, बरोबर आहे. आता आणि ॲट द एंड ऑफ दॅट थेअरी वी डिटरमाइन दॅट द CO2 हॅव द लिनियर शेप और लिनियर जिओमेट्री. हाऊ इट इज पॉसिबल. बरोबर आहे. आपण सांगितलं की CO2चं जे स्ट्रक्चर आहे त्याची जिओमेट्री कशी आहे, लिनियर आहे. बरोबर आहे. लिनियर कशी आली, काही काहीची बेंट असती. जसं बघितलं तर CO2 SO2 दिसायला जर बघितलं तर दोन्ही सेमच दिसतात. इथं एक सेंट्रल आयटम आहे, दोन त्याला बॉन्ड पेअर आहेत O2 चे. इथं पण एक सेंट्रल आयटम आणि त्याला सुद्धा काय आहेत, दोन बॉन्ड पेअर. पण कसं आपण आता प्रत्येकाची जिओमेट्री आणि शेप कसा असतो, डिफरंट. बरोबर आहे. मग CO2चा आणि SO2चा शेप तसाच आहे, वेगवेगळा. कसा असेल तर अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आपण सांगितलं की VSEPR थेअरीवरून आपण काय करतो, त्याची जिओमेट्री, प्रत्येक मॉलिक्यूलची जिओमेट्री आणि शेप डिटरमाइन करतो, ज्याला की आपण स्ट्रक्चर सुद्धा म्हणतो. बरोबर आहे. जिओमेट्री आणि शेप. आता मला सांगा, जिओमेट्री आणि शेप हे दोन सिमिलर वर्ड्स आहेत की डिफरंट. बरोबर आहे. इन रिलेशन टू अवर केमिस्ट्री जिओमेट्री आणि शेप हे दोन वेगवेगळे शब्द आहेत. बरोबर आहे. कसं, कारण की प्रत्येक मॉलिक्यूलची अकॉर्डिंग टू VSEPR थेअरीवरून जर आपण बघितलं तर त्याची जिओमेट्री बॉन्ड पेअर अँड लोन पेअरवर डिपेंड असते. कशावर डिपेंड असते, बॉन्ड पेअर आणि लोन पेअर. आता आय थिंक तुम्हाला आत्ता तुम्ही ज्या स्टेपला आहात त्यावेळेस तुम्हाला तीन गोष्टी तर माहितीच असणार आहेत. एक तर सेंट्रल ॲटम म्हणजे काय, दुसरं बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन म्हणजे काय, आणि तिसरं म्हणजे लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. तर जिओमेट्री त्या मॉलिक्यूल्सची कशावर डिपेंड असते, बॉन्ड पेअर आणि लोन पेअर. आणि त्या मॉलिक्यूलचा शेप फक्त कशावर डिपेंड असतो, बॉन्ड पेअर. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायची, जी जिओमेट्री असती प्रत्येक मॉलिक्यूलची जिओमेट्री ती कशावर डिपेंड असती, त्याच्या बॉन्ड पेअर आणि लोन पेअर वरून. आणि जे शेप असतो तो कशावरून डिपेंड असतो, फक्त आणि फक्त त्याच्या बॉन्ड पेअरवरून. बरोबर आहे. त्याच्यामध्ये एक तुम्ही 500 रुपयाची नोटही लिहू शकता. कशाची, 500 लिहा, 5000 लिहा. असते का 5000 रुपयाची नोट? नसते. त्यामुळे आपली 500 रुपयाची नोट तुम्ही लिहा. ती नोट अशी आहे, व्हेन लोन पेअर इज इक्वल टू 0. व्हेन लोन पेअर इज इक्वल टू 0, in that case कधी, जेव्हा लोन पेअर कसा असतो, 0. इन दॅट केस जिओमेट्री इज always इक्वल टू शेप. काय म्हणतोय आपण सांगितलं, प्रत्येक मॉलिक्यूलची जिओमेट्री ही कशावर डिपेंड असते, त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या बॉन्ड पेअर आणि लोन पेअर इलेक्ट्रॉनवर. बरोबर आहे. आणि तीच जर त्याची आपल्याला शेप बघायचा असेल तर शेप कशावर डिपेंड असते, त्याच्या बॉन्ड पेअरवर. बरोबर आहे. एक आपण 500 रुपयाची नोट बघितली. त्या नोटमध्ये असं आहे की जेव्हा लोन पेअर इज इक्वल टू 0 असतो, जेव्हा लोन पेअर कसा असतो, 0. काय म्हणते, व्हेन लोन पेअर इज इक्वल टू 0, इन दॅट केस, तशी जर केस असेल, फॉर एक्झाम्पल इथं आपण CO2चं एक्झाम्पल घेऊ शकतो ना. CO2 मध्ये लोन पेअर असतं का, नसतो. आणि बॉन्ड पेअर किती आहेत, 2. म्हणजे बॉन्ड पेअर 2 आहेत आणि लोन पेअर किती आहे, 0. ॲट दॅट सिच्युएशन और इन दॅट केस, जेव्हा लोन पेअर कसा असेल, 0, इन दॅट केस द जिओमेट्री इज ऑलवेज इक्वल टू द शेप. तशा मॉलिक्यूलमध्ये ज्याच्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन 0 असतात, तेव्हा जिओमेट्री आणि शेप त्यांचा कसा राहतो, सेम. आलं लक्षात. जसं आपण हे CO2चं बघितलं, CO2 मध्ये बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती आहेत, 2. आणि लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती आहेत, 0. मग जेव्हा आपण CO2 मॉलिक्यूलची जिओमेट्री आणि शेप जर आपण स्टडी केलं, त्या दोघांची जिओमेट्री आणि शेप कसा राहील, सेम. जे की आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं ते कसा असतो, लिनियर. कसा राहतो, लिनियर. म्हणून आपण CO2 ला कसं ड्रॉ करतो,
सी डबल बॉन्ड ओ डबल बॉन्ड ओ, ज्यामध्ये किती अँगल राहतो 180 डिग्रीचा. किती असतो 180 डिग्रीचा काय असतो त्याच्यात अँगल. बरोबर आहे 180 डिग्रीचा काय असतो अँगल. आलं लक्षात. आता हे तर एक सिंपल आहे बरोबर आहे, पण प्रत्येक वेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की कोणाचा बॉन्ड किती आहे, ते बॉन्ड जर किती बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन किती असन किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन किती असन त्याच्यावरून त्याचं काय डिटरमाइन होणार आहे शेप आणि जिओमेट्री. हे आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं बरोबर आहे की त्याचं फक्त आणि फक्त शेप आणि स्ट्रक्चर कशावर डिपेंड असतो त्या मॉलिक्यूलच्या बॉन्ड पेअर आणि लोन पेअरवरून. बरोबर आहे. म्हणजे व्हॅलेन्स शेलमध्ये जे काही इलेक्ट्रॉन आहेत ते आपल्याला माहिती त्याचं काय करतो आपण, एक तर बॉन्डिंग करतो किंवा ते काय म्हणून ॲक्ट करतं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. आणि ते लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आणि बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉनवरूनच आपण त्याची काय डिटरमाइन करतो ही जिओमेट्री. आणि जर आपल्याला त्याचा शेप डिटरमाइन करायचा असेल त्यासाठी आपल्याला काय माहीत असणं गरजेचं आहे, त्या ठिकाणी प्रेझेंट असलेले लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. बरोबर आहे. मग आता आपल्याला यावेळेस बघायचं आहे की डिफरंट टाइप्स ऑफ स्ट्रक्चर फॉर मॉलिक्युल्स लीन अकॉर्डिंग टू द VSEPR थेरी. बरोबर आहे. व्हॅलेन्स शेल इलेक्ट्रॉन पेअर थेरीनुसार ते जे वेगवेगळे स्ट्रक्चर आहेत ते कसे लक्षात ठेवायचे. बरोबर आहे. ठीक आहे. आता आपण बघू त्याचे स्ट्रक्चर कसे असतील. त्यासाठी सुद्धा एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. बरोबर आहे. इथं फळ्यावर तुम्ही बघितलं असाल ABCD EFG ABCD तुम्हाला दिसली. मी काय तुम्हाला परत लहानपणी जसं आपण LKG UKG मध्ये शिकतो ABCD तसं काही शिकवणार नाही आहे. तर ह्यावरूनच आपण काय लक्षात ठेवणार आहे आपलं स्ट्रक्चर आणि त्या प्रत्येक मॉलिक्यूलची जिओमेट्री. जेव्हा तुम्ही हाच कन्सेप्ट जेव्हा तुम्ही बुकमध्ये बघितला असाल तुम्ही तेव्हा कन्फ्यूज झाला असाल, बापरे हे आपण एवढ्या गोष्टी कशा लक्षात ठेवणार आहेत. तिथं पण तुम्हाला ABCD दिसत असेल. बरोबर आहे. वेगवेगळे शेप दिसत असतील, वेगवेगळी जिओमेट्री दिसत असेल प्रत्येक मॉलिक्यूल्सची. बरोबर आहे. लक्षात कशी ठेवायची ते बघू आता कशी लक्षात ठेवू. आता ह्या ठिकाणी जर तुम्ही बघत असाल तुम्हाला ABCD दिसत आहे. बरोबर आहे. ह्या ठिकाणी जेव्हा आपण A बघतो, A म्हणजे सेंट्रल ॲटम. जिथे जिथे तुम्हाला A दिसला त्याचा मीनिंग काय होतो सेंट्रल ॲटम. ज्या ठिकाणी तुम्हाला B दिसला त्याला म्हणतो आपण बॉन्डेड ॲटम किंवा बॉन्डेड पेअर. काय म्हणतो बॉन्ड झालेली पेअर. आणि जिथं जिथं तुम्हाला E दिसत ते E म्हणजे काय असती लोन पेअर. ठीक आहे. काही ठिकाणी तुम्हाला ईच्या ऐवजी L सुद्धा दिसू शकते. त्या Lचा किंवा Eचा मीनिंग काय असतो लोन पेअर. बरोबर आहे. आता मला सांगा बरं काय काय कळलं तुम्हाला ABCDचा मीनिंग. जसं आपण आधी बघायचो A फॉर ॲपल B फॉर बॉल. बरोबर आहे. तसं या ठिकाणी काय A म्हणजे काय असतं सेंट्रल ॲटम. सेंट्रल ॲटम माहिती आपल्याला सगळ्यांना. बरोबर आहे. त्याच्यावर काय अटॅच होतो एक तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, उरलेला काय बॉन्ड पेअर. बरोबर आहे. मग आता मला सांगा A म्हणजे सेंट्रल ॲटम, B म्हणजे कोणता बॉन्ड पेअर आणि E म्हणजे काय झालं लोन पेअर. ह्या सगळ्यांमध्ये तुम्हाला ते दिसल इथं AB2 आहे. बरोबर आहे. इथं काय आहे पहिला ॲटम. ठीक आहे. पहिल्यामध्ये फक्त एकच टाईप दिसणार तुम्हाला. ज्या ठिकाणी सेंट्रल ॲटमला नीट लक्षात घ्या, ज्या ठिकाणी सेंट्रल ॲटमला फक्त 2 मॉलिक्यूल किंवा 2 ॲटम अटॅच होतील. काय म्हणते पहिला जो आहे ज्या ठिकाणी फक्त किती ॲटम अटॅच होतील 2. दुसरा जे आहे त्या ठिकाणी किती ॲटम अटॅच होणार आहेत 3. बरोबर आहे. आता ह्या ठिकाणी तुम्हाला वाटायचं 1-2 मॉलिक्यूल जर अटॅच असेल त्याचा आपण एक्झाम्पल घेऊ CO2. बरोबर आहे. कोणता आहे CO2. ज्यामध्ये सेंट्रल ॲटम A म्हणजे काय सेंट्रल ॲटम, तो सेंट्रल ॲटम आहे C आणि B2 म्हणजे काय O2 म्हणजे त्याला C ला काय अटॅच होतो ऑक्सिजन. बरोबर आहे. हे एक्झाम्पल आहे AB2चं. ह्या ठिकाणी तुम्हाला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिसणार का नाही, म्हणून आपण ह्या ठिकाणी मेन्शन सुद्धा केलं नाही. बरोबर. म्हणजे एवढ्या टाईपचे मॉलिक्यूल आपल्याला स्टडीला आहेत. केवढ्या एवढ्या म्हणजे बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 टाईप्सचे मॉलिक्युल्स आपल्याला स्टडीला आहेत. बरोबर आहे. आणि प्रत्येकाची जिओमेट्री आपल्याला ह्यावरूनच डिटरमाइन करायची आहे. ठीक आहे. आता मला सांगा जेव्हा सेंट्रल ॲटम 2 मॉलिक्यूलला किंवा 2 ॲटमला अटॅच होतो त्याला आपण म्हणतो AB2. काय म्हणतो AB2. म्हणजे ह्या ठिकाणी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असणार का नाही. असा मॉलिक्यूल ज्याला सेंट्रल ॲटम आहे आणि 2
बॉन्डेड, त्यांनी काय केलं, दोन मॉलिक्यूल सोबत बॉन्ड केलेला आहे, पण त्यामध्ये काय नाहीये, लोन पेअर, बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण AB2. दुसरी टाईप आहे AB3. काय आहे, AB3. ह्यामध्ये सुद्धा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नाही आहे AB3. फक्त डिफरन्स काय आहे, ए म्हणजे सेंट्रल ॲटम एक आहे आणि जे B3 बॉन्डेड पेअर आहे ते किती असणार, 3. ज्यामध्ये सेंट्रल ॲटमनी 3 बॉन्ड तयार केलेले आहेत, त्याला आपण कशाने डिनोट करणार, AB3. दुसरी अजून एक टाईप आहे त्याची, बी मध्ये 2 टाईप आहेत. एक तर AB3 ज्यामध्ये फक्त सेंट्रल ॲटमनी 3 बॉन्ड अटॅच केलेले आहेत, 3 मॉलिक्यूल किंवा 3 ॲटमला बॉन्ड अटॅच केलेले आहेत. आलं लक्षात, त्याला आपण AB3 डिटरमाइन करतो. आणि दुसरं आहे AB2E. काय आहे, AB2E. बापरे किती अवघड. AB2E म्हणजे काय, ए म्हणजे, चला सांगा, ए म्हणजे सेंट्रल ॲटम, B2 म्हणजे 2 बॉन्ड पेअर आणि ई म्हणजे 1 लोन पेअर. म्हणजे असं मॉलिक्यूल ज्यामध्ये काय असणार आहे, एक सेंट्रल ॲटम, 2 बॉन्डेड मॉलिक्यूल आणि एक काय असणार आहे, लोन पेअर. आता मला सांगा, ह्या ठिकाणी जरी आपण टोटल ॲटम बघितले अटॅच होणारे, ते किती असणार, हे बॉन्ड पेअर 2 आणि हे किती झाले, 3. म्हणजे दुसरा जे टाईप आहे त्यामध्ये काय म्हणतो, टोटल अटॅचमेंट बॉन्ड पेअर आणि लोन पेअरची किती असणार आहे, 3 मॉलिक्युल्सची 3 अटॅचमेंट, बरोबर आहे. मग ती लोन पेअर सोबत असेल किंवा बॉन्ड पेअर सोबत पेअरिंग होणारच, बरोबर आहे. त्यामुळे 3. आलं लक्षात. आता चौथं बघा, तिसरी टाईप कोणती आहे, ज्यामध्ये काय करतं, एखाद्या सेंट्रल ॲटम सोबत 4 बॉन्ड तयार होतात. पहिल्या ह्याच्यामध्ये फक्त 2 बॉन्ड, दुसऱ्या टाईपमध्ये दुसऱ्या टाईपमध्ये काय होते, 3 बॉन्ड. पण 3 कसे, एक विदाऊट लोन पेअर आणि दुसरं कसं होतं, विथ लोन पेअर. आता तिसरी टाईप बघा, तिसऱ्यामध्ये टोटल बॉन्डिंग किती होणार आहे, 4 ॲटम सोबत. सेंट्रल ॲटमची टोटल बॉन्डिंग किती होणार आहे, 4 ॲटम सोबत. म्हणून त्याला आपण काय डिनोट करतो, AB4. काय करतो, AB4. आता AB4 बरोबर आहे. मग ते AB4 डायरेक्ट 4, ज्याच्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नसल, फक्त बॉन्ड पेअर असेल, बरोबर. जसं आपलं मिथेनचं घेऊ, बरोबर आहे. मिथेनचं 1 2 3 4 बॉन्ड तयार झालेले आहेत, बरोबर आहे. ह्यात लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे का, नाही. दुसरं पण ऑप्शन असू शकते असे ज्याच्यामध्ये 4 बॉन्ड व्हायले, पण कसे व्हायले, 3 बॉन्ड पेअर आहे आणि एक कसा आहे, लोन पेअर. आणि 3 + 1 म्हणजेच किती, 4. म्हणजे सेंट्रल ॲटमला बाइंड होताना 3 काय असणार आहे, ह्यामध्ये 3 बॉन्ड पेअर असणार आणि एक कसं असेल, लोन पेअर. तसंच पुढचं ह्यामध्ये 3 आहे, 3C पण आहे, बरोबर आहे. ह्यामध्ये बघा, ह्यामध्ये सुद्धा थोडासा चेंज आहे. असे मॉलिक्यूल ज्यामध्ये काय, सेंट्रल ॲटम आहे, B2 म्हणजे 2 बॉन्ड पेअर आहेत आणि 2 कसे आहेत, लोन पेअर. ह्या दोघांची जरी बेरीज केली ती किती येते, 4, बरोबर आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय व्हायले, 4 बॉन्ड तयार व्हायले, 4 बॉन्डिंग व्हायली. एक तर डायरेक्ट बॉन्ड पेअर व्हायले किंवा लोन पेअर व्हायले. लोन पेअरला पण आपण कशामध्ये कन्सिडर करतो, इलेक्ट्रॉन पेअरमध्ये, बरोबर आहे. आलं लक्षात. तसं आता चौथ्यामध्ये काय होते, किती इलेक्ट्रॉन आहेत, 5, बरोबर आहे. आता बघा AB5 म्हणजे ह्या ठिकाणी 5 इलेक्ट्रॉननी काय केलेलं आहे, बॉन्ड तयार केलेला आहे. म्हणजे असा एलिमेंट ज्याच्यामध्ये सेंट्रल ॲटम एक आहे पण बॉन्डेड इलेक्ट्रॉन किती आहेत, बॉन्ड तयार करणारे बॉन्डेड पेअर इलेक्ट्रॉन किती आहेत, 5, बरोबर आहे. त्यामध्ये अजून एक टाईप असू शकते, ह्या ठिकाणी सुद्धा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नाही. ह्या ठिकाणी बघा AB4E म्हणजे एक लोन पेअर आहे, 4 बॉन्ड आहेत आणि एक सेंट्रल ॲटम. तसंच AB3E2 बरोबर आहे, 3 बॉन्ड फॉर्म झालेले आहेत आणि 2 कसे आहेत त्याचे, लोन पेअर. कसे आहेत, लोन पेअर. तसंच 5व्यामध्ये किती बॉन्ड तयार करतो सेंट्रल ॲटम सोबत, 6, बरोबर आहे. त्याचं एक्झाम्पल आहे AB6. काय आहे, AB6. दुसरं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, ए म्हणजे सेंट्रल ॲटम, B6 म्हणजे बॉन्डेड इलेक्ट्रॉन, बरोबर आहे. तसंच AB5E म्हणजे टोटल कशी झाली पाहिजे ह्याची, इथं 2च आहे, इथं 3. मग एक तर डायरेक्ट विदाऊट लोन पेअर किंवा विथ लोन पेअर.
3च बॉन्ड द्यायला पाहिजे. नंतर जर एका सेंट्रल ॲटम सोबत 4 बॉन्ड तयार होत असतील तर शेप कसा येतो, बरोबर आहे. त्याची जिओमेट्री कशी असेल. जिओमेट्री आपल्याला माहिती 2 गोष्टीवर डिपेंड आहे. कोणत्या कोणत्या, लोन पेअर इलेक्ट्रॉन आणि बॉन्ड पेअर इलेक्ट्रॉन. आणि तेच जर आपल्याला शेप डिटरमाइन करायचा असेल तर तो फक्त आणि फक्त कशावर डिपेंड असतो, त्याच्या बॉन्ड पेअरवर, बरोबर आहे, बॉन्डेड पेअरिंगवर, बरोबर आहे. आता मला ह्या ठिकाणी सांगा, म्हणजे ह्याचा शेप ॲज अ फक्त बॉन्डेड असताना वेगळा असेल, जेव्हा त्याच्यावर एक सेंट्रल ॲटम असेल, एक लोन पेअर, सॉरी सेंट्रल ॲटम नाही, एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तेव्हा त्याचा शेप थोडा चेंज होईल. आणि जर 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तेव्हा त्याची जिओमेट्री वेगळी असेल आणि शेप वेगळा असेल, बरोबर आहे. जिओमेट्री आणि शेप सेम कधी येईल, जेव्हा लोन पेअर इलेक्ट्रॉन किती असतो, 0. ही गोष्ट लक्षात ठेवायची. म्हणजे हे सगळे जे काही एक्झाम्पल असेल, AB2, AB3, AB4, AB5, AB6, AB7, ह्याचं जे काही स्ट्रक्चरचा पॅटर्न आहे, म्हणजे ह्या ठिकाणी बघा, एक सेंट्रल ॲटम आणि 2 बॉन्ड पेअर, इथं एक सेंट्रल ॲटम 3 बॉन्ड पेअर, एक सेंट्रल ॲटम 4 बॉन्ड पेअर, एक सेंट्रल ॲटम 5 बॉन्ड पेअर, एक सेंट्रल ॲटम 6 आणि एक सेंट्रल ॲटम 7. म्हणजे अशा वेळेस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ह्या ठिकाणी प्रेझेंट नाही आहे, बरोबर आहे. आणि जेव्हा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन प्रेझेंट नसतो तेव्हा एलची व्हॅल्यू एल म्हणजे लोन पेअर इलेक्ट्रॉन किती असतो, 0. प्रेझेंट नसणं म्हणजे अब्सेंटच असणं. म्हणजे ह्या अशा केसमध्ये जिओमेट्री इज इक्वल टू शेप काय असते, जिओमेट्री आणि शेप कसा असतो, इक्वल. म्हणजे ह्याचं जर आपण एक्झाम्पल बघितले तर त्याचे जिओमेट्री आणि शेप कसा राहील, सेम. आलं लक्षात. कसं आहे ते बघू, त्याचं स्ट्रक्चर कसं तयार होते तेही बघू. इथपर्यंत कळालं का तुम्हाला सगळ्यांना, की हे थोडीशी ट्रिक्स टाईपच आहे, जेणेकरून तुम्हाला ह्याच्या फॉर्म्युल्यावरून काय लक्षात राहणार, त्याचा शेप आणि त्याची जिओमेट्री लक्षात राहील, बरोबर आहे. इथपर्यंत आलं लक्षात सगळ्यांना. ए म्हणजे, एकदा रिपीट करू, ए म्हणजे काय, सेंट्रल ॲटम, बी म्हणजे बॉन्डेड पेअर इलेक्ट्रॉन आणि ई म्हणजे लोन पेअर, बरोबर आहे. लक्षात राहील ही गोष्ट, बरोबर आहे. AB4 ह्या ठिकाणी लोन पेअर नाही आहे. AB3 E1 ई म्हणजे लोन पेअर, ह्या ठिकाणी एक लोन पेअर आहे आणि ह्या ठिकाणी 2. तसंच आपण हे बघितलं, ज्या ठिकाणी किती 6 बॉन्ड तयार होतं सेंट्रल ॲटम सोबत. तर आता मला सांगा, एक तर विदाउट लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन 6 बॉन्ड होईल, किंवा 5 डायरेक्ट बॉन्ड फॉर्म होईल आणि एक कसा असेल लोन पेअर, किंवा सेंट्रल ॲटम सोबत 4 बॉन्ड फॉर्म होतील आणि 2 कसे असतील, लोन पेअर. आलं लक्षात. हे काय झालं, जेव्हा टोटल बॉन्ड पेअर आणि लोन पेअर किती असतील, टोटली 6. आलं लक्षात. ही गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा टोटल त्यांची 2 असन, 3 असन, 4 असन, 5 असन, 6 असन आणि 7. आलं लक्षात. लक्षात राहील तुम्हाला इतकी गोष्ट. आता आपण बघू प्रत्येकाचं एक एक्झाम्पल आणि त्याचा शेप कसा असेल, बरोबर आहे. हे काढून घ्या सगळ्यांनी, स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून घ्या पटकन व्हिडिओ पॉज करून. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, जिओमेट्री कशावर डिपेंड असते, त्याच्या लोन पेअर आणि बॉन्ड पेअरवर. आणि शेप कशावर डिपेंड असतो, फक्त आणि फक्त बॉन्ड पेअरवर. आणि जेव्हा लोन पेअर इज इक्वल टू 0 असेल, म्हणजे त्या मॉलिक्यूलमध्ये लोन पेअर अब्सेंट असेल, लोन पेअर नसेल, लोन पेअरची गरज नसेल, तेव्हा त्याची जिओमेट्री आणि शेप कसा राहील, सेम राहील. लक्षात. आता आपण बघू AB2. ठीक आहे. आता आपण बघू पहिली केस. पहिली केस काय म्हणते, जेव्हा AB2 असेल. AB2 म्हणजे कोणता, सेंट्रल ॲटम, बॉन्ड पेअर किती असतील, 2 आणि लोन पेअर किती असेल या ठिकाणी, 0. दिसत आहे का, नाही. मग असे एखादे एक्झाम्पल सांगा की ज्या ठिकाणी बॉन्ड पेअर 2 असतात आणि लोन पेअर कसे असतात, 0. बघा एक्झाम्पल त्याचे कोणते कोणते आहेत, HgCl2, BCl2 और CO2. आलं लक्षात. हे आपण घेऊ त्याचे एक्झाम्पल, बरोबर आहे. बघू आता आपल्याला, आपण कार्बन घेतला, कार्बनला डबल बॉन्ड O इकडे अटॅच आहे आणि इकडं. आपल्याला माहिती रिपल्शन
बरोबर आहे, आपण कालच बघितलं रिपल्शन थेरी दोघांमध्ये भांडणं होत असतात. बरोबर आहे, रिपल्शनमुळे ते एकमेकांच्या दूर जातात. असं केलं तरी एकमेकांना ते उचकून परत भांडू शकतात. बरोबर आहे, दूर जातात आणि ते कसे होतात, एकमेकांच्या टोटली अपोजिट होतात. हा झाला आपला सेंट्रल ॲटम. इकडे एक ऑक्सिजन आणि इकडे एक ऑक्सिजन, ते एकमेकांच्या दूर जातात आणि कारण की त्यांच्यामधलं रिपल्शन कसं राहते, मॅक्झिमम रिपल्शन झाले, एकमेकांच्या दूर झाले, त्यामुळे ते स्ट्रक्चर कसं आहे त्याचं, लिनियर. आणि लिनियर स्ट्रक्चर जेव्हा येते तेव्हा त्यामध्ये किती डिग्रीचा अँगल असेल, 180 डिग्री. आलं लक्षात. किंवा तुम्ही बेरिलियम क्लोराईडचं सुद्धा एक्झाम्पल बघू शकता. इकडं एक Cl आणि इकडे एक Cl. आपला कालचा रूल तुम्हाला आठवत असेल. ह्या ठिकाणी जेव्हा आपण त्याचा शेप किंवा जिओमेट्री डिटरमाइन करतो तेव्हा आपल्याला बॉन्डचं काहीही देणं घेणं नाही. डबल बॉन्ड असो, ट्रिपल बॉन्ड असो, तो सिंगल बॉन्ड म्हणूनच ॲक्ट होणार, त्याच्यामध्ये बॉन्डचा काहीही कन्सर्न नसणार. ठीक आहे. ह्या ठिकाणी पण क्लोराईड कसं झाला, लिनियर. बरोबर आहे, दोनच ॲटम आहेत, सेंट्रल ॲटमला दोनच मॉलिक्यूल अटॅच आहेत. बरोबर आहे, दोघांमधलं रिपल्शन वाढलं, लिनियर झाले. बरोबर आहे. तिसरा ॲटम असला असं तर मग असं कदाचित स्ट्रक्चर झालं असतं त्याचं. बरोबर आहे, पण ह्या ठिकाणी किती बॉन्डेड ॲटम आहेत, दोनच बॉन्ड फॉर्म झालेला आहे. बरोबर आहे. मग ह्या ठिकाणी ते स्ट्रक्चर कसं आहे, ते लिनियर आणि अँगल किती येते, बॉन्ड अँगल त्याचा 180 डिग्री सेल्सिअस. बरोबर आहे, किती येते, 180 डिग्री सेल्सिअस. आता तुम्हाला एक आठवत असेल, आता ह्याची जिओमेट्री मला सांगा, जिओमेट्री कशी राहील, काय आठवा काय म्हणते रूल, जेव्हा लोन पेअर इलेक्ट्रॉन 0 असेल तेव्हा त्याची जिओमेट्री आणि शेप कसा राहील, इक्वल. आता ह्या ठिकाणी आपल्याला जिओमेट्री आणि त्याचा शेप कसं राहील, मग कसं दिसते तुम्हाला, सरळ रेषेत. त्यामुळे याचा जिओमेट्री आणि शेप कसं राहील, लिनियर. कसा राहील, लिनियर. म्हणजे HgCl2 असन, BeCl2 असन, CO2 असन किंवा असा कोणताही मॉलिक्यूल ज्यामध्ये एक सेंट्रल ॲटम आणि दोन बॉन्डेड ॲटम असतील, त्याच्यामध्ये लोन पेअर इलेक्ट्रॉन नसेल, त्याचा शेप कसा राहतो, लिनियर. कसा राहतो, लिनियर. लक्षात राहील का. ज्याच्यामध्ये एक फक्त दोन काय असन, बॉन्डेड ॲटम, एका सेंट्रल ॲटमला दोन बॉन्ड असतील, ते डबल असेल, ट्रिपल असेल किंवा सिंगल असेल, पण एम काय, दोन बॉन्ड पेअर असतील आणि ज्यामध्ये लोन पेअर अब्सेंट असेल, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन नसेल, तर तेव्हा आपण काय करतो, त्याचं स्ट्रक्चर काय डिटरमाइन करतो, कसं राहील स्ट्रक्चर आणि जिओमेट्री त्याची सेम राहील, जे की कसे असेल, लिनियर. म्हणजेच हे BeCl2, CO2 आणि HgCl2 ह्या सगळ्यांची जिओमेट्री आणि त्याचा शेप कसा राहील, लिनियर. आलं इथपर्यंत लक्षात. आता आपण बघू दुसरी केस. ठीक आहे, केस नंबर राहील ना लक्षात. केस नंबर 2 आठवा, काय म्हणते केस नंबर 2, सगळ्यांनी लिहून घेतलंय. केस नंबर 2, ठीक आहे. केस नंबर 2 काय म्हणते, Be3. काय म्हणते केस नंबर 2, Be3. आता ह्या ठिकाणी मला सांगा, Be3 आहे, बॉन्ड पेअर किती आहे, Be3 चा बॉन्ड पेअर किती असणार, 3. लोन पेअर दिसत आहे का, नाही, त्यामुळे लोन पेअर ह्या ठिकाणी कसा राहील, 0. बरोबर आहे. आता रूल आठवा, जेव्हा बॉन्ड पेअर आणि लोन पेअर कसा राहील, 0 असेल, तेव्हा त्याची जिओमेट्री आणि शेप कसा राहतो, इक्वल. बरोबर आहे. आता आपण बघू, आता तुम्हाला कळलं ह्याची बॉन्ड पेअर किती आहे, 3, लोन पेअर 0, एक सेंट्रल ॲटम. त्याचं एक्झाम्पल बघू, एक्झाम्पल बघा, BF3 हे एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करू शकतो. नंतर BCl3, Bi3 and AlCl3. आलं लक्षात. हे झाले त्याचे एक्झाम्पल. बघा बरं सेम दिसतात की नाही. एक काय आहे, सेंट्रल ॲटम आणि त्याला 3 काय अटॅच झालेले आहेत, बॉन्ड. एक सेंट्रल ॲटम, 3 बॉन्ड अटॅच झालेले F सोबत. एक सेंट्रल ॲटम, त्याला काय झालेले अटॅचमेंट. बरोबर आहे. आता आपण बघू BF3चं स्ट्रक्चर. बरोबर आहे, हे काढलं आपण B. नंतर इकडे
इकडे एक बॉन्ड, इकडे एक बॉन्ड. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन फ्लोरीनवर द्या चला पटकन. ठीक आहे, कसं स्ट्रक्चर झालं. आता मला सांगा एक गोष्ट, जर तुम्ही फुग्याला 3 फुगे घेतले, 3 फुग्याला जर तुम्ही एकत्र बांधलं, त्याचे जे टोक आहे ते एकत्र बांधलं, तर ते तुमचं स्ट्रक्चर कसं दिसेल. हे एक वरती बॉन्ड असेल, बरोबर आहे, एक साईडला असेल आणि असा, बरोबर आहे. हा काय झाला सेंट्रल ॲटम. हा जो सेंट्रल माझे बोट दिसत आहेत ते काय झाला सेंट्रल ॲटम. एक वरती बॉन्ड, 2 खाली बॉन्ड, बरोबर आहे. म्हणजे ह्याचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं, हे तुम्हाला तिन्ही स्ट्रक्चर दिसत आहेत, बरोबर आहे. तिन्ही पेना दिसत आहेत, त्यामुळे हे एकाच प्लेनवर आहे. जर त्याचे 3D दुसऱ्या प्लेनवर असलं असं तुम्हाला ते डॅश डॅशमध्ये दिसलं असतं किंवा ते दिसलंही नसतं, बरोबर आहे. पण हे एकाच प्लेनवर असल्यामुळे तुम्हाला हे तिन्ही बॉन्ड दिसत आहे. ह्याचं जर आपण या तिन्हीला जर आपण जॉईंट केलं तर तुम्हाला काय दिसेल, हे एक प्रकारचं काय आहे ट्रायंगल. काय आहे ट्रायंगल. कोणत्या प्लेनवर आहे एकाच प्लेनवर. लक्षात येत आहे. एक सेंट्रल ॲटम, त्याला 3 मॉलिक्यूल काय व्हायलेत बाइंड व्हायलेत फ्लोरीनचे, दिसत आहे. 3 मॉलिक्यूल फ्लोरीनचे बाइंड झाल्यावर स्ट्रक्चर कसं येईल त्याचं, असं आलं लक्षात. आणि ते एकाच प्लेनवर असल्यामुळे त्याची जिओमेट्री कशी होईल ट्रायगोनल प्लेन. जिओमेट्री कशी होईल ट्रायगोनल. बघा बरं अटॅचमेंट करा. जर बघितलं तर हे काय दिसते तुम्हाला त्रिकोणासारखं. काय दिसते त्रिकोणासारखं. प्रत्येकामध्ये जे बॉन्ड आहे तो किती डिग्री सेल्सिअसचा असेल 120 डिग्रीचा. कितीचा असेल 120 डिग्रीचा बॉन्ड असेल त्यामध्ये, बरोबर आहे. मग दिसायला हे तुम्हाला कसं दिसते ट्रायंगल सारखं. काय दिसते ट्रायंगल. एकाच प्लेन आहे, बरोबर आहे. एकाच प्लेनवर आहेत. तुम्हाला तिन्ही बॉन्ड दिसत आहेत, एकाच प्लेनवर आहेत. तर त्याला आपण नाव कसं देणार मग ट्रायंग्युलर किंवा ट्रायगोनल प्लॅनर. काय म्हणते ट्रायगोनल प्लॅनर. 3 बॉन्ड आहेत, बरोबर आहे. 3 बॉन्ड कसे तयार झाले तुम्हाला दिसत असतील. असे तयार झालेले 3 बॉन्ड, त्यामुळे ते 3 त्रिकोण आपण म्हणू शकतो. त्रिकोण त्यालाच आपण म्हणतो ट्रायगोनल. आणि एकाच प्लेनवर असल्यामुळे त्याचं नाव काय दिलं त्या स्ट्रक्चरचं ट्रायगोनल प्लेनर, बरोबर आहे. जेव्हा मग AB3 असेल, AB3 म्हणजे एक सेंट्रल ॲटम आणि 3 बॉन्डेड ॲटम असतील ज्यामध्ये लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन अब्सेंट असेल. आता तुम्हाला इथं वाटत असेल मॅडम इथं तर तुम्ही लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन काढले, पण ते कोणाचे आहेत कॉर्नर ॲटमचे. हे सगळा रूल कोणाला आहे सेंट्रल ॲटमवर जर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर मग त्याची जिओमेट्री आणि शेप कशी राहतील वेगवेगळे, बरोबर आहे. जर कॉर्नरच्या ॲटमवर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तरी त्याच्या शेपवर काहीही फरक पडत नाही. तो कशावर असला पाहिजे त्याच्या सेंट्रल ॲटमवर, बरोबर आहे. मग त्याची जिओमेट्री कशी झाली ट्रायगोनल प्लेनर, बरोबर आहे. ट्रायंगल दिसत आहे एकाच प्लेनवर आहे म्हणून. आता मला सांगा इथं बॉन्ड लोन पेअर 0 आहे. रूल आठवा. लोन पेअर 0 असेल तर त्याचा जिओमेट्री आणि शेप कसा राहील इक्वल. म्हणजे या AB3 असलेले सगळे मॉलिक्यूल आहे त्याची जिओमेट्री कशी असते ट्रायगोनल आणि त्याचा शेप कसा असतो ट्रायगोनल प्लॅनर, बरोबर आहे. जिओमेट्री आणि शेप कसा असतो त्याचा इक्वल. त्या प्रत्येकामध्ये बॉन्ड अँगल किती राहतो त्याचा 120 डिग्री सेल्सिअस. किती राहतो 120 डिग्री सेल्सिअस. राहील लक्षात. कळले हे 2 केसेस. आता आपल्याला माहिती दुसऱ्यामध्ये 2 केसेस आहेत, बरोबर आहे. ज्याची टोटल नंबरिंग बॉन्ड पेअर प्लस लोन पेअरची किती होती 3, बरोबर आहे. आता आपण बघू तिसरी कोणती केस आहे. केस नंबर थर्ड कोणती आहे AB2E. E1 लिहा किंवा नुसतं लिहा तुम्हाला जसं वाटतं तसं. कोणतं AB2E1, बरोबर आहे. आता या ठिकाणी सांगा मला B2 म्हणजे असे मॉलिक्यूल असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये एक सेंट्रल ॲटम असेल त्याला 2 मॉलिक्यूल सोबत त्यांनी बॉन्ड फॉर्म केला असेल, त्यामुळे बॉन्ड पेअर किती झाले त्याचे 2 आणि त्यामध्ये काय प्रेझेंट असेल एक लोन पेअर. काय प्रेझेंट असेल एक लोन पेअर. आता चला बघू बरं ह्याचे एक्झाम्पल बघू.
असे मॉलिक्यूल ज्यामध्ये 2 बॉन्ड पेअर असतील आणि एक असं असेल लोन पेअर, त्याचं एक्झाम्पल बघू SO2 किंवा SeO2. कोणतं असेल? SO2 किंवा SeO2. आता बघू आपण सल्फरचं स्ट्रक्चर. आपल्याला माहिती सल्फरचं जर स्ट्रक्चर बघितलं तर 2 ऑक्सिजनला अटॅच होतो, डायरेक्ट बॉन्ड तयार करतो, पण त्याच्या डोक्यावर काय असतं? लोन पेअर. किती असतात? एक काय असते? लोन पेअर. त्यामुळे आता हे झालं त्याचं स्ट्रक्चर. कसं आहे? SO2चं स्ट्रक्चर. आलं लक्षात? मला सांगा बरं, ह्या ठिकाणी आपण ह्याचं शेप आणि जिओमेट्री इक्वल सांगू शकतो का? जशी याची जिओमेट्री असेल तसं त्याचा शेप असू शकतो का? नक्कीच नाही. का? कारण की रूल कोणासाठी आहे? जेव्हा लोन पेअर कसा राहील? 0. बरोबर आहे. लोन पेअर कसा राहील? 0. ह्या ठिकाणी लोन पेअर किती आहे? 1. किती आहे लोन पेअर? 1. आणि जेव्हा ह्या ठिकाणी लोन पेअर 1 आहे, नॉन झिरो आहे, त्यामुळे ह्याचा जिओमेट्री वेगळी असेल आणि शेप कसा राहील? वेगळा. म्हणजे SO2ची जिओमेट्री वेगळी राहील आणि SO2चा शेप कसा राहील? वेगळा. का? कारण की जिओमेट्री कशावर डिपेंड असते? लोन पेअर आणि बॉन्ड पेअर ह्या दोघांवर डिपेंड असते. आणि शेप कशावर डिपेंड असते? फक्त आणि फक्त त्याच्या बॉन्ड पेअरवर. बरोबर आहे. बघू आता. ठीक आहे. इथं तुम्हाला SO2चं स्ट्रक्चर दिसत आहे. हे झाले आपले लोन पेअर. ह्या ठिकाणी 120 डिग्रीचा अँगल दिसायला. बरोबर आहे. 120 डिग्रीचा. वरती लोन पेअर आहे. रिपल्शन झालं. लोन पेअरला आपण काय कन्सिडर करू शकतो? बॉन्ड म्हणूनच. बरोबर आहे. एक प्रकारचा ॲटम. बरोबर आहे. जसं आपण सांगितलं का की बॉन्ड झालेले मॅरिड समजा आणि लोन पेअर असलेले अनमॅरिड. ह्या ठिकाणी पण जर सेंट्रल ॲटमला आपण एखादा फॅमिली मेंबर किंवा भाऊ कन्सिडर केला, ठीक आहे, तर त्याचे बाकीचे सुद्धा काय झाले? बॉन्ड झालेले भाऊच. मग ते लग्न झालेले असो किंवा अनमॅरिड असो. बरोबर आहे. ह्या ठिकाणी हा अनमॅरिड आहे, हा बॉन्ड. म्हणजे त्या तिघांना कन्सिडर करावंच लागेल. त्याचं स्ट्रक्चर 3 मॉलिक्यूल बॉन्ड व्हायले. बरोबर आहे. एक आहे लोन पेअर, तरी सुद्धा काय झाले? 3 मॉलिक्यूल, 3 ॲटम. बरोबर आहे. 2 बॉन्डेड आणि 1 लोन पेअर तिथं प्रेझेंट आहे. म्हणून ते स्ट्रक्चर कसं दिसलं तुम्हाला? असं ट्रायगोनल प्लॅनरचं. बरोबर आहे. ह्याच्यामध्ये लोन पेअर सुद्धा आहे आणि 2 बॉन्ड पेअर, जे आपलं रूल म्हणते, जे आपली केस आहे, 2 बॉन्ड पेअर आणि 1 लोन पेअर. बरोबर आहे. ह्याची जिओमेट्री सुद्धा कशी येणार मग? ॲज लाईक आधीची सारखी. कोणती आहे? ट्रायगोनल प्लेनर. जिओमेट्री कशी होईल? ट्रायगोनल प्लेनर. कळते का सगळ्यांना? ट्रायगोनल प्लॅनर. पण आता मला सांगा त्याचा शेप कसा राहील? त्याचा शेप आपल्याला माहिती, जिओमेट्री पूर्ण लोन पेअर आणि बॉन्ड पेअरवर डिपेंड आहे. पण फक्त आपण जर त्याच्या शेपचा विचार केला, ठीक आहे, जिओमेट्री 3 बॉन्ड झालेले आहेत. बरोबर आहे. म्हणून त्याचे सेमच राहील. किती? कोणती राहील? ट्रायगोनल प्लेनर. बरोबर आहे. आता जर आपल्याला त्याचा शेप डिटरमाइन करायचा असेल तर बघा बरं, शेप कशावर डिपेंड आहे? फक्त आणि फक्त शेप कशावर डिपेंड असतो? फक्त आणि फक्त बॉन्ड पेअरवर. ठीक आहे. ह्या ठिकाणी बॉन्ड पेअर किती आहे? एवढा. बॉन्ड पेअर फक्त एवढा आहे. आपल्याला लोन पेअरची काही देणं घेणं आहे का शेपसाठी? नाही. काय पाहिजे? फक्त बॉन्ड पेअर. बरोबर आहे. आता जर तुम्ही बघितलं एक त्याचा शेप कसा दिसेल तुम्हाला? असा. हा झाला सेंट्रल ॲटम, हा ऑक्सिजन, हा ऑक्सिजन. कसं दिला? असा थोडासा बेंड झालेला दिसन. कसं दिला? बेंड. म्हणून ह्याचं स्ट्रक्चर कसं राहते? शेप कसा राहतो त्याचा? बेंड. कसा राहतो? बेंड स्ट्रक्चर. किंवा त्याला आपण व्ही शेप सुद्धा म्हणू शकतो. म्हणजे ह्या AB2E1चा म्हणजे ज्या असे मॉलिक्यूल ज्यामध्ये 2 बॉन्ड पेअर, 1 लोन पेअर आहे, अशा मॉलिक्यूलची जिओमेट्री नेहमी कशी राहील? ट्रायगोनल पॅनल. आणि त्याचा शेप कसा राहील? बेंड किंवा व्ही शेप. कसं राहील? बेंड किंवा व्ही शेप राहील का? लक्षात इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? AB2E1. बरोबर आहे. जिओमेट्री सेम आहे कारण की 3 मॉलिक्यूल अटॅच झालेले आहेत. बरोबर आहे. आलं लक्षात? 3 मॉलिक्यूल म्हणण्यापेक्षा 2 बॉन्डेड आणि 1 काय झाला?
लोन पेअर असे 3 अटॅच झाले. लोन पेअरला आपण 2 असल्यामुळे आपण त्याला बॉन्ड कन्सिडर करू शकतो स्ट्रक्चर काढण्यासाठी. बरोबर आहे. जिओमेट्रीसाठी आपल्याला काय लागतं, लोन पेअर प्लस बॉन्ड पेअर. त्यासाठी आपण हे पूर्ण घेतलं होतं, लोन पेअर पण कन्सिडर केले होते त्याला. बरोबर आहे. आणि त्यावरून आपण त्याचं जिओमेट्री काढली, ट्रायगोनल प्लॅनर. पण जेव्हा आपल्याला त्याचा शेप डिटरमाइन करायचा आहे, शेपसाठी आपल्याला माहिती कशाचं डिटरमाइन करतो, फक्त त्याची आपण बॉन्ड पेअर डिटरमाइन करतो. त्यासाठी आपल्याला त्याच्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची गरज नाही. तर आपण त्याचं एवढं स्ट्रक्चर ऑब्झर्व केलं ते की आपल्याला कसं दिसलं, बेंड झालेलं, थोडंसं वाकलेलं. बरोबर आहे. बेंड झालेलं दिसलं किंवा व्ही सारखं दिसलं. म्हणून अशा मॉलिक्यूलचा शेप कसा राहील, लक्षात घ्या, शेप कसा राहील, बेंड शेप किंवा व्ही शेप राहील. पण त्याची जिओमेट्री नेहमी कशी राहील, ट्रायगोनल प्लॅनर राहील. लक्षात कळालं सगळ्यांना इथपर्यंत? ठीक आहे. हे नीट वाचा, व्हिडिओ 2दा बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचे डाऊट्स कळतील आणि हे लक्षात राहतील. अजून एक तुम्हाला होमवर्क असा आहे की असे अजून कोणते आपण 3 केसेस स्टडी केलेले आहेत. बरोबर आहे. असे अजून त्याची मॉलिक्यूल हुडकायचे, जेणेकरून त्याचा तुम्हाला शेप आणि त्याच्या जिओमेट्री आयडेंटिफाय करायला त्याला हेल्प होईल. तुमची तेवढीच काय होईल, प्रॅक्टिस. आलं लक्षात? भेटू मग पुढच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत थँक्यू.